नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुण्यातील संभाजी पार्कमध्ये आता रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या वतीने ग्रीन एक्सपो 2026 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असं 2 दिवस हे एक्झिबिशन बालगंधर्व आपल्याच्या शेजारी संभाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. या एक्झिबिशनमध्ये नक्की काय काय होणार आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत. नमस्कार, मी केशव तामनकर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चा मी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आहे आणि हा प्रोजेक्ट आहे तो ग्रीन सोसायटी. या ग्रीन सोसायटीच्या अंतर्गत आम्ही ग्रीन एक्सपो रोटरीतर्फे दरवर्षी भरवतो. या ग्रीन एक्सपो 2026 हे 3रं वर्ष आहे आणि आज सकाळी त्याचं उद्घाटन झालं. प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या एक्सपोमध्ये 80 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्टिंग, प्लांटेशन, ऑर्गॅनिक फूड, रिसायकल प्रॉडक्ट अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचबरोबर आम्ही या 2 दिवसामध्ये या एक्झिबिशनमध्ये आणि एक्सपोमध्ये 10 NGOंची एक्सपोर्ट टॉक्स ठेवलेले आहेत आणि त्यामधलं एक टॉक आपल्या प्रेरणा एनर्जीचं आहे आणि ते पर्टिक्युलरली त्या एनर्जी कॉन्झर्वेशन करंट अँड फ्युचर या टॉपिकवर ते बोलणार आहेत. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड की हे फॉर लिसनिंग टू प्रेरणा पीपल. हे एक्झिबिशन आज आणि उद्या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च हे 2 दिवशी चालेल. 2 दिवसाच्या एक्झिबिशनमध्ये उद्याच्या दिवशीच्या समारोपाच्या वेळी आम्ही पुण्यामधल्या 4 कंपन्यांना ग्रीन CSR अवॉर्ड देणार आहोत आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील मिस्टर अरविंद गोयल. ही इज अ व्हाईस चेअरमन ऑफ टाटा ऑटोकॉम सिस्टम्स. तर माझी सर्वांना विनंती आहे, सगळ्यांना अपील आहे की जास्तीत जास्त लोकांनी या एक्सपोमध्ये भेट द्या. तुम्हाला नवीन प्रॉडक्ट्स बघायला मिळतील. या एक्सपोचं उद्दिष्ट असं आहे की जे काही एन्व्हायरमेंट किंवा ग्रीन एरियामध्ये चाललेलं आहे पुणे आणि या आसपासच्या परिसरात, ते सर्व लोकांना एका छत्राखाली प्रॉडक्ट, सोल्युशन्स सगळं बघायला मिळावे आणि त्याचवेळी एक्सपर्ट टॉक पण ऐकायला मिळावेत. याच्या ऑब्जेक्टिव्हनं हे एक्सपो करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या वतीने रोटरी ग्रीन एक्सपो 2026 आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधले एक्सपर्ट्स जे आहेत, जे ग्रीन एनर्जी संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आहे आणि आज आता आपण आलेलो आहोत ते खास म्हणजे प्रेरणा एनर्जीचा आता या ठिकाणी एक्सपर्ट टॉक जे एक सेशन आहे त्या सेशनसाठी आपण आलेलो आहोत. चल तर जाऊया त्या एक्झिबिशनमध्ये आता सुरुवात करूयात आणि आता जो या ठिकाणी चर्चासत्र आहे या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहोत. ग्रीन एनर्जीचे वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी त्या संदर्भातली माहिती जी आहे ही आपल्याला दिली जाते. सोलरपासूनचे वेगवेगळे दिवे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी एक ड्रोन आपण बघतोय. प्रेरणा ग्रुपचे पॅनलिस्ट, रोटरी क्लबचे सदस्य आणि सर्व पुण्यातले नागरिक, एनर्जी, एन्व्हायरमेंट आणि शेअर्ड फ्युचर या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज पॅनल डिस्कशन सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. आज आपल्यासोबत प्रेरणाचं अनुभवी पॅनल आहे. एनर्जी मॅनेजमेंट, कार्बन व्हेरिफिकेशन आणि अकॅडमिक लिडरशिप हे असं संमिश्र असलेलं पॅनल आपल्यासमोर आहे. प्रोफेसर डॉक्टर DS गंडे आहेत. त्यांना जवळपास 40 ते 45 वर्ष एनर्जी इफिशियन्सी आणि कॉन्झर्वेशनमध्ये दांडगा अनुभव आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आपण व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातात, एक्सपर्ट म्हणून जातात. इंडस्ट्रीमध्ये आपण ॲडवायझरी बोर्डवर आहात आणि किर्लोस्कर प्रोजेक्ट इंजिनिअरिंग डिव्हिजन येथे आपण व्हाईस प्रेसिडेंट म्हणून बरेच वर्ष काम केलेलं आहे. दुसरे दांडगा व्यक्तिमत्व म्हणजे कानिटकर सर, की ज्यांना 55 वर्षाचा अनुभव आहे. तिसरे पॅनलिस्ट डॉक्टर अस्मिता मराठे, जे माझ्या एनर्जीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सिनियर्स पण होत्या. चौथे पॅनलिस्ट डॉक्टर सचिन आरगडे, जवळपास 15 वर्षाचा USA मध्ये प्रोफेशनल म्हणून
आणि अकॅडमिशियन म्हणून त्यांना बराचसा अनुभव आहे. प्रेरणा एनर्जी सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रेरणा एनर्जी सोसायटीतर्फे चेअरमन म्हणून मी सर्वांचं स्वागत करतो. आमचे सदस्य आणि जे या सगळ्या इव्हेंटचे मध्ये इन्व्हॉल्ड आहेत ते आमचे केशव कानवणकर यांचे आभार मानतो. त्यांनी आमचा हा कार्यक्रम या इव्हेंटमध्ये ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बेसिक म्हणजे मूलभूत प्रश्न आहे. जेव्हा आम्ही एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे ऊर्जा बचत शिकवायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिला प्रश्न असायचा की ऊर्जा बचत म्हणजे एनर्जी सेव्हिंग म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन. सुरुवातीला आपण एनर्जी सेव्हिंग म्हणायचो, त्याला ऊर्जा बचत म्हणायचो. त्याच्यानंतर त्याचं नाव असं हळूहळू बदलून प्रोफेशनली झालं एनर्जी कॉन्झर्वेशन. ते एनर्जी कॉन्झर्वेशनमध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एनर्जी वाचवली, एनर्जीची कपात कमी केली, एनर्जी चा आपण उपयोग वापरला चांगला तर एनर्जीची आपली जी रिक्वायरमेंट आहे ती कमी होते. एनर्जीची रिक्वायरमेंट कमी झाली की त्याचे बरेच बेनिफिट्स असतात. तुम्हाला इन्स्टॉलची जे इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग कॅपॅसिटी कमी करावी लागते. तर अर्थातच त्याच्यात लागणारा ऊर्जा खर्च कमी येतो आणि त्याच्या कोळसा म्हणा किंवा हायड्रो इलेक्ट्रिक कमी होतं. एनर्जी ऑडिटर म्हणून मी साधारण 1992 साली कामाला सुरुवात केली. त्याच्याबरोबर इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स होता. पण त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये लोकांच्याकडं जाऊन एनर्जी एफिशियन्सी थ्रू एनर्जी ऑडिट हा कन्सेप्ट पोचवण्याचं काम आम्ही सुरू केलं. त्यावेळेला लोकांच्याकडं जाऊन इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांच्या मागं लागायला लागायचं. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. लोक शोधतायत की कोण माझं असं काम करून देईल की ज्याच्यामुळं माझी एनर्जी वाचेल, ज्याच्यामुळं माझी सस्टेनेबिलिटी वाढेल, ज्याच्यामुळे माझं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ऑर्गनायझेशनची इमेज तयार होईल. तर लोक आता म्हणजे इंडस्ट्री आणि लोक शोधायला लागलेली आहेत. पूर्वी जे काम आम्हाला लोकांच्या किंवा इंडस्ट्रीच्या मागं लागून त्यांना उद्योग करायला लागायचं की आता तुम्ही एनर्जी ऑडिट करून घ्या, म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी घडून तुमची खर्चाची मदत होईल आणि परमार्थ म्हणजे कार्बन इमिशन कमी होईल. या दोन्ही गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली करता येईल. सो कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखादी वस्तू तयार करताना, वस्तू किंवा सेवा, तर ती तयार करताना जे रॉ मटेरियल वापरतो, ट्रान्सपोर्टमध्ये जे फ्युएल वापरतो म्हणजे एनर्जी, जे एनर्जी कन्झम्पशन होतं, कंबशन होतं, जो ग्रीन हाऊस गॅस किंवा कार्बन एमिशन होतं, या सगळ्यांचा लेखाजोखा आणि ती वस्तू मॅन्युफॅक्चर होताना म्हणजे रॉ मटेरियल टू युअर फिनिश प्रोडक्ट हे सगळं होताना किती एमिशन झाले याचा जरा लेखाजोखा म्हणजे कार्बन फूटप्रिंटिंग ऑफ दॅट प्रोडक्ट. क्लायमेट चेंज इज नॉट रिव्हर्सिबल आय से. म्हणजे जेव्हा पृथ्वी फॉर्म झाली तेव्हा जे काही आच्छादन होतं गॅसेसचं त्याच्यामुळे निदान जीव निर्माण झाला राईट. आता पूर्ण पृथ्वीचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते अराउंड 15 डिग्री सेंटीग्रेड असेल ऑन एन ॲव्हरेज टेम्परेचर. आपण जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग होत आहे असं म्हणतो आणि क्लायमेट चेंज म्हणतो, पॅरिस ॲक्शन म्हणतो, तर प्री इंडस्ट्रियलायझेशन एरा जे होतं 1990च्या आधी जे टेम्परेचर होतं 13.5 डिग्री त्याच्यावरती आपल्याला 1.5 ते 2 पर्यंत जायचं आहे असं म्हणतो आपण. पण ग्लोबल वॉर्मिंग जे कंटिन्युएशनमध्ये चाललंय जेवढं इंडस्ट्रियलायझेशन वाढणार तेवढं ग्लोबल वॉर्मिंग होणार आणि हा चेंज रिव्हर्सिबल तर नाही आहे पण तो सस्टेन ठेवू शकतो. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे इन्स्टिट्यूट किंवा एज्युकेशन ज्या युनिव्हर्सिटीज आहेत फॉर दॅट मॅटर यांना काही गोष्टी आता मॅन्डेट यायला लागल्यात गव्हर्नमेंटकडे. म्हणजे नीती आयोग म्हणजे जेव्हा जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स होते ते भारतामध्ये नीती आयोगाच्या कंप्लायन्सनी भारतामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी हळूहळू सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये क्लिअरली मेन्शन केलं होतं की याच्यामध्ये अकॅडमी आणि ॲक्टिव्ह रोल प्ले करायचा. आता अकॅडमी आणि ॲक्टिव्ह रोल प्ले करायचा हे नुसतं सांगून होत नाही. तर AICTE हॅज टू पुश इट. सो AICTE इज पुशिंग इट थ्रू व्हेरियस वेज. म्हणजे AICTE म्हणजे जी शिक्षण इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्सला रेग्युलेट करते ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशनची जी काउन्सिल होती दॅट इज AICTE.
सो त्यांनी ते मॅन्डेट केले सगळ्या इन्स्टिट्यूटला की यू हॅव टू इम्प्लिमेंट इट. हा जो भाग आहे हा कम्प्लायन्ससाठी असतो. काही नियम पाळायचे असतात, ते तुमच्यावर लादलेले असतात, ते कंपल्शन असतात. त्याच्यातनं पर्सनल बेनिफिट असा काही असेल असं नाही. पण रेप्युटेशन एका ठराविक लेवलवरती गेल्यानंतर माणसाला रेप्युटेशन इज समथिंग विच इज मोर इम्पॉर्टंट दॅन द कम्प्लायन्स. जसं आपण सगळ्यांनी डिस्कस केलं, एनर्जी कन्झर्वेशन, वेस्ट सेग्रिगेशन, पाण्याचा योग्य वापर म्हणजे आणि जेवढं लागतंय तेवढंच वापरा. मग फक्त तुमची क्रयशक्ती आहे म्हणून वस्तू घेत जा आणि नंतर वापर नाही आहे म्हणून टाकून द्या, याचा काहीच अर्थ नाही आहे. सो कन्झर्व ऑल टाईप्स ऑफ एनर्जी, ऑल टाईप्स ऑफ रिसोर्सेस वॉट एव्हर आर अवेलेबल. तर दॅट इज द ओनली मेसेज आय कॅन गिव्ह. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होत आहेत आणि करू शकतात अजून जास्त. इन्स्टेड ऑफ टिक मार्किंग ऑन एव्हरीथिंग, educational institutes can actively create curriculums which actually mean to serve the need of the society, that is energy conservation and energy efficiency. प्रत्येक सब्जेक्टला, प्रत्येक गोष्टीला त्याचा जर का फ्लेवर दिला तर इट इज पॉसिबल आणि हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स करू शकतात व्हेरी इझिली. इट्स जस्ट रिवायझिंग द करिक्युलम. दुसरी गोष्ट, यूथ दॅट इज फ्युचर, त्यांचे लाईफस्टाईल चॉईसेस कसे असले पाहिजेत हे समजावून सांगण्याचं सगळ्यात गोल्डन टाईम विथ एक्सपेरिमेंट्स आणि विथ प्रूफ्स हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या हातात असतं आणि तो वेळ ते त्या कारणासाठी लावू शकतात. मी एक 20 वर्षापूर्वीचा रेफरन्स देतो. 20 वर्षापूर्वी प्रेसिडेंट अब्दुल कलाम पुण्यात आले होते. त्यावेळेला त्यांनी पुण्यातली एकंदर जी काही वस्तुस्थिती आहे म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग अँड टीचिंग स्टाफ, वेगळे उद्योजक, वेगळ्या नवीन शोध निबंध किंवा शोध लागणाऱ्या इन्स्टिट्यूट, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं वाय वी शुड नॉट टेक मिशन पुणे ॲज अ मिशन फॉर सोलर सिटी. जर जर्मनीमध्ये 20 वर्षापूर्वी सोलर एनर्जी व्हायबल असू शकते तर पुण्याला किंवा हिंदुस्थानाला सोलर कंट्री म्हणून कन्व्हर्ट का होऊ शकत नाही. आणि कंट्री होण्यासाठी ॲज अ कॉर्पोरेट पुणे ही सोलर सिटी का होऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तर मला त्यावेळेला मिळेल असं आणि त्याच्यावर आपण चर्चा करू असं मला वाटतं. आज का बहुत ज़्यादा मीनिंग है क्योंकि ग्रीन वर्ड अभी आप देख रहे हैं, रोटरी ग्रीन एक्सपो, और अभी ग्रीन वर्ड एक फैशन सा बन गया है. हर एक चीज में ग्रीन अटैच कर दो तो आपको लगता है ग्रीन हो गए. तो एक दूसरा चैलेंज हो रहा है वाइल इंडिया, जैसे आपने बताया कि अभी 10-20 ईयर्स ग्रोथ ऑफ इंडिया इज अनप्रेसिडेंटेड कंपेयर टू अदर्स. कल मैं एशिया इकोनॉमिक डायलॉग PIC में हो रहा था. आई वॉज हियरिंग many high intellects there. So very clearly we don't even know that we have never experienced this rate of growth ever in our lives जो अपने सामने हो रहा है. दूसरी जो एक कन्वर्सेशन में आ रही है, जो वर्ड है AI. आज देखिए सुबह राजेंद्र सिंह जी ने AI का शब्द यूज किया, लेकिन AI करके लोग जॉब चला जाएगा, कितना इंप्रूवमेंट होगा, ये सब बात हो रही है बड़ी. लेकिन वो AI को सक्षम होने के लिए जो उसके पीछे की एनर्जी की जरूरत है उसके बारे में किसी को कुछ पता नहीं है और ऐसा लगता है कि हवा से चलेगा वो. सो फॉर अ कंट्री लाइक US एक अलग है जिसमें चैलेंज ऑफ GDP ग्रोथ उतनी नहीं है जितनी हमारी है. हमारी पर कैपिटा इनकम इज नथिंग कंपेयर टू देयर. एक हमारी जो 20 साल की ग्रोथ है इंडिया की, उसमें अभी AI का और हमारा डेटा सेंटर लगाने का, ग्रीन हाइड्रोजन करने का, सबका जो नेक्स्ट 20 ईयर्स का गोल है, उसमें हाउ दैट विल इम्पैक्ट दी एनर्जी डिमांड फॉर इंडिया, उसके ऊपर आपका कुछ. It will go on. But just few years back, we introduced the term Internet of Energy, IoT.
So already about Internet of technology in energy sector, there is a lot of effort now, discussion going on, lot of effort going on. But very importantly, you said that AI. So I had raised this question that is there anyone expert who can tell us about how is AI in energy? So we are searching for an expert to talk about that. But my feeling is, as you mentioned, AI requires its data center. It requires tremendous amount of energy. Everywhere in the world, people are facing this. That how to supply power to for this AI. नमस्कार, मी डॉक्टर सागर ढगे, असोसिएट मेंबर ऑफ प्रेरणा एनर्जी प्रोफेशनल सोसायटी लिमिटेड. प्रेरणा ग्रुपला आज इथे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला. आज आम्ही पॅनल डिस्कशन केलं एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड शेअर फ्युचर या विषयावरती. या विषयावर प्रेरणातर्फे 4 पॅनलिस्टनी सहभाग घेतला आणि मॉडरेटर म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती. तर सध्या एनर्जी, एन्व्हायरमेंटमध्ये काय काय गोष्टी चालू आहेत, सोसायटीपासून इंडस्ट्रीपर्यंत आणि इंडस्ट्रीपासून तर अकॅडमीमध्ये काय काय गोष्टी करता येण्यासारख्यात आणि काय काय गोष्टी करायला पाहिजे या विषयावरती बरीचशी चर्चा केली. सोसायटीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि अकॅडमिक्समध्ये सस्टेनेबिलिटीवरती काय काय प्रॉब्लेम्स आहेत, फक्त प्रॉब्लेम्स नाही तर त्याचे सोल्युशन्स काय असू शकेल आणि भविष्याच्या पिढीला त्याच्यावरती काय काम करायला पाहिजे याविषयी आज प्रेरणाच्या तज्ज्ञ लोकांनी संपूर्ण येथे उपस्थित असलेल्या ऑडियन्सला, इंडस्ट्री प्रोफेशनल्सला मार्गदर्शन केलं. हे एक प्रेरणासाठी एक मोठी अचिव्हमेंट होती आणि एक जबाबदार संस्था म्हणून प्रेरणा आणि सस्टेनेबिलिटी या विषयावर आपलं आज एक मोलाचं कॉन्ट्रीब्युशन रोटरी एक्सपोच्या माध्यमातून इथे पुण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि ही एक अभिमानास्पद गोष्ट प्रेरणाच्या नावावरती इथे नोंदवली गेलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सचिन आरगडे. मी इथे प्रेरणा एनर्जी सोसायटीनी जे पॅनल डिस्कशन ठेवलं होतं, रोटरीचं जे ग्रीन एक्सपो होतं त्याच्यामध्ये ॲज अ पॅनल मेंबर म्हणून होतो. मी ॲकॅडमिक इन्स्टिट्यूटला रिप्रेझेंट करायला आलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही एनर्जी, सस्टेनेबिलिटी आणि सोसायटीचे पुढचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा केली. त्याच्यामध्ये अकॅडमियाचा काय रोल असू शकतो याच्यावरती मी काही गोष्टी मांडल्या आणि सगळ्या पॅनलिस्टनी साधारणतः एनर्जी कन्झर्वेशन आणि एनर्जी एफिशियन्सीवरती त्यांची मतं व्यक्त केली. प्रेरणा एनर्जी सोसायटीला रोटरी जे एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये पॅनल डिस्कशन करता आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आमचे 4 एक्सपर्ट यामध्ये आमच्यातर्फे त्यांनी संवाद साधला. आमचे डॉक्टर सागर ढगे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. मी धनंजय कंदे, माझे कलिग मिस्टर वृद्धलाल कनेटकर, आमचे सहकारी मिस्टर डॉक्टर सचिन अरकोडे आणि डॉक्टर अस्मिता मराठे यांनी याच्यामध्ये भाग घेतला. प्रामुख्याने ऊर्जा बचतीचा कार्यक्रम, त्याचे उपक्रम काय असतात, याचे याबद्दल एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी कॉन्झर्वेशन याच्या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर कार्बन एमिशनच्याबद्दल माहिती देण्यात आली. रिन्युएबल एनर्जी सोर्सेसच्याबद्दल याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले. तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा प्रोग्रेस कसा इंडियामध्ये होतो त्याची माहिती देण्यात आली. इंडस्ट्रीमध्ये याचं काय महत्त्व आहे ऊर्जा बचतीचं आणि इतर क्षेत्रांमध्ये काय महत्त्व आहे, म्हणजे घरगुती क्षेत्रामध्ये, सोसायटीजमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये या एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी कॉन्झर्वेशनचा कशा तऱ्हेने त्याचा उपयोग होतो यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. सर्व आमचे जे एक्सपिरियन्स जे पॅनलिस्ट होते त्यांनी विचारल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि भविष्यामध्ये आपलं काय धोरण असेल, भविष्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटमध्ये काय करू, एनर्जीच्यामध्ये काय करता आहे, आपल्या पुण्या सिटीमध्ये आपल्याला किती स्कोप आहे आणि आपण काय करता येईल या संदर्भी भाषण झाले.
तसंच या संदर्भातल्या एज्युकेशन फील्डमधल्या संधी काय आहेत, त्या याच्यामध्ये एज्युकेशन फील्डमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, आपण कुठे आहोत तिथे, या संदर्भात ते प्रश्न विचारले. आमच्या पॅनलने त्या सगळ्या याच्याबद्दल उत्तरं दिली. हा कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल या यांचे आभार ग्रीन याचे आभार मानतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता मराठे. आज आपण इथे रोटरी ग्रीन एक्सपोच्या निमित्ताने जमलो आहोत. मला प्रेरणा एनर्जी सोसायटीकडून आमंत्रण देण्यात आलं होतं, ॲज वेल ॲज रोटरीकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. तर आज आपण इथे सस्टेनेबिलिटी, प्रोडक्ट कार्बन फूटप्रिंटिंग आणि क्लायमेट चेंज आणि एनर्जी कन्झर्वेशन अशा विविध विषयांवर चर्चा केली आणि प्रेक्षक आणि पॅनल मेंबर्स यांनी खूप विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर असं एक आपण म्हणू शकतो की सोसायटीला ऑल अँड ऑल सगळ्यांनाच गरज आहे सस्टेनेबिलिटीची, आणि ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि ही आपली अपॉर्च्युनिटी पण आहे. सो वी ऑल शुड कन्झर्व ऑल द रिसोर्सेस, एनर्जी, वेस्ट, वॉटर, एव्हरीथिंग. थँक्यू. ब्रजलाल कानेटकर, एनर्जी ऑडिटर, मॅन्युफॅक्चरर, कन्सल्टंट, टीचर, ॲडवायझर ऑन एनर्जी. 55 वर्ष एनर्जी या विषयामध्ये अभ्यास आणि कार्यरत. रोटरीचा जो आत्ता संभाजी उद्यानमध्ये कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमासाठी पॅनल डिस्कशनसाठी मला प्रेरणातर्फे आमंत्रित केलेलं होतं. मी प्रेरणाचा फाउंडर मेंबर आहे. प्रश्न होता की उद्या काय. एनर्जी या विषयावरती चर्चा करायला लागल्यानंतर एनर्जी हा कॉम्प्लेक्स विषय निर्माण झालेला आहे. पूर्वीसारखा एनर्जी हा फक्त इंधन आणि वीज एवढ्यापुरता मर्यादित न राहता तो आता वेगवेगळ्या भागामध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याची एफिशियन्सी आणि अवेलेबिलिटी म्हणजे सिक्युरिटी आणि त्याची कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्वायवलसाठी म्हणजे इंडस्ट्रियल सर्वायवल ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल सर्वायवलसाठी पुढच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत आणि त्या आवश्यकतेच्या दृष्टीने आपण काय पावलं उचलावीत आणि त्याच्यासाठी काय काय करता येण्यासारखं आहे याच्याबद्दल प्रत्येकाचे विचार होते. माझेही काही याबद्दल विचार होते, ते मी मांडले.